शांत. वाव. कोण आहे रे? कोण आहे तिकडे? कोण आहे? राणा म्हणते जोर जोरात, माझी झोप खराब केली. कोण आहे रे? कोण आहे तिकडे? ला 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 ला. तसंच पोहत राहू याच्यामध्ये. वाव, लय मजा येत आहे मला तर. वा वा वा. कोण आहे तिकडे? कोण आहे? थांब पाहतोच तिले. कोण आहे तर कोण गाणं म्हणून राहिली. माझी झोप खराब केली. मस्त हवेशीर बसलो आहे थंड हवेत, ते हिनं झोप खराब केली. कोण आहे तिकडे? थांब आलो. थांब पाहतो. अबे यार सोने, तू हसताय. माझी झोप खराब केली. तुला काय भेटलं काय तर समुद्रात पळाले? माझी झोप खराब केली. तुला काय समजते की नाही हो सोने तोने? अरे शाळा तू आहेस का रे मामा? मी इथे पोहत आहे बघ. किती मजा येते. तू पण ये. खूप मजा येत आहे. ये लवकर, ये लवकर या पाण्यात पोहायला. आहा, काय थंड हवा. वरती ऊन गरम गरम आणि खाली पाणी थंड थंड. आहा, खूप मजा येते. ये शाळा ये. अहो सोन्या, हुबाशका तोंडाचे जास्त हुबाशका नको मारू. तूच पोहे त्याच्यात. निघ बाहेर लवकर. मला झोपू देता की नाही? घरी जावं तर घरचे घरी घाम निघते. तर गरमीनं निरा त्या कौलाच्या घरात निरा घाम निघू राहिला. घरचे झोपावं असं कसं तर घरचे निरा कामाला पाठवतात. इकडं आण, हे आण, ते आण, अमकं कर टमकं. आणि इकडे निघून आलं शांततेत, तर तुला इथं गाणं म्हणून राहिली. माझी झोप खराब करतं. निघ लवकर. शाम्या, जास्त बोलू नको रे. सांगून ठेवतो तुला. तुला काय प्रॉब्लेम आहे? मी पोहू राहिली तर त्याला झोप ना. तुला काय त्रास देऊ राहिली काय मी? तसं नाही म्हणू राहिलो मी. मी म्हणू राहिलो तू बाहेर आहे. मी तुला एक नारळाचं झाड दाखवतो. इथं पाय किती मस्त नारळाचे झाडं लागले. हात पाय बरे आले. नारळ किती छान छान आले. तू पाहिलं का इकडे नारळाच्या पायात किती छान पाणी निघतं ते? तुला तर मी सांगू राहिलो तर तू ऐकत नाही राहिली. आणि माझी झोप खराब केली. थांब तुला नारळ देऊन पाठवून देतो घरी. हो का रे शाम्या? कुठे दाखव ना मला. मला पण पाहिजे नारळ. मस्त किती छान असेल ना त्याच्यात पाणी. बापरे, दे बरं. खूप तहान लागली होती. तसंही मला पाणी प्यायचं होतं. मस्त खोबरं खायचं होतं. दे बरं शाम्या. हो ये ना, पाण्याच्या बाहेर देतो तुला. खोबरं देतो, पाणी देतो. ये ना जरासं बाहेर तर ये. निघाली का हो पाण्याच्या बाहेर? ये ना लवकर. देतो ना नारळ. ये लवकर. अरे शाम्या आली ना. निघू राहिली. आली आली. तू नारळ तर तोड. आलीच. हे पाय किती मोठे झाडं आहेत इथं. किती मोठे नारळाचे सारे. नारळाची बाग आहे इथं. पाय किती सारे नारळ लागले आहेत. पाय इथलं कोणतं देऊ तुला सांग. इथलं नारळ घे आणि चुपचाप घरी मुकाट्यानं निघून जा. माझा दिमाग काय खाऊ नको. इथं शांततेत मला झोपू दे. चल लय झाली तुझ्या पोळीनं. सांगून ठेवतो तुला नाही तर दिन एक. अरे शाम्या, लयच मोठं वावर आहे ना हे. देणारे मला 3-4 नारळ. मी खोबरं खाईन मस्त. त्याचं पाणी पिऊन देणारे. आईलाही देतो, बाबालाही देतो, माझ्या बहिणीलाही देतो. देणारे शाम्या दे ना. हे पाय दे ना. अगर तू मला नारळ नाही दिले ना तर मी इथं तू गाणं म्हणून म्हणून तुला झोपूच नाही देईन. अबे थांब ना. देऊ राहिलो ना. जरा दीर तर धर बिचारे. बाबाच्या तोंडाचे मोठी येतं तिकून. गरमी होते म्हणे. मग पोरीले तर काही कामं धंदेच नसतात मामा. निरा मान झोप खराब केली तू ना. हे काय जास्त बोल नको. दे लवकर. चल नाही तर सांगतोच मी त्या वावरवाल्याले. नाव तू ये. दे लवकर मला. सोने घेणं लवकर. घेणं लवकर. पकडलं ना मी पडतो ना. पकडलं मला. धरणं लवकर. नारळ घेणं सोने. घेणं बास्केट तोंडाचे. घेणं लवकर. भया थुतराचे. लवकर घेणं. शाम्या जास्त बोल नको. जीव राहिली ना. दे ना लवकर. जास्त बोल नको. भया थुतराचं तू दिसू राहिला. मला म्हणते भया थुतराचं. थांब त्या वावरवाल्यालाच नाव सांगते. मला नारळ तर दे. मी नारळ घेऊन जातो आणि तुझं नाव सांगतो ते शाम्यानं दिलं म्हणून. नाही तर काय मला पोहू नाही दिलं, गाणं नाही म्हणून दिलं. थांब तुझं नाव सांगतो. कोण वय रे तिकडे? नारळ तोडून राहिलं. कोण वय बे? हा सांग काय? घेऊ काय दंडा? कोण वय रे? कोण वय? ते झाडावर चढलं. उतर लवकर खाली. कोण वय ते? कोण वय? लवकर उतर. अबे सोने पै 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 लवकर नारळ घेऊन पै. हा सरपंच आला. पै या वावराचा मालक आला. सोने पै लवकर पै. अबे साम्या दे ना मला लवकर. जाऊ दे ना मला. नाही तर हा वावरवाला माझ्या घरी नाव सांगेन. मी तर पैतो बा. तू पै मार खाय. मला काही गंधन नाही तुझ्या. बस ना मारत होता ना लय. मला घे तू आता. तसंच पाहिजे तुला. म्हणजे चांगलं दन म्हणेन आता या घरी. कोण आहे रे? ओ साम्या, तू तोडून राहिलं का रे नारळ? तुला काही कामधंदे नाहीत का? तू तर इथं झोपत होता ना. राखण करायचं सोडून नारळ तोडून राहिला का बे? सांग काय तुझ्या मायले नाव? बापाला नाव सांग काय? देऊ काय दंडे? माझ्या वावरातले नारळ तोडतं. सोनीने मला म्हटलं की मला नारळ दे. नारळ दे मागत लागली होती म्हणून मी हिच्यासाठी
जेवण ठेवत होता ना मी तुमच्या इथं. मी नाव नका सांगू काका माय. तिला मी सोनीले म्हटलंही होतं, भुबशका तोंडाचे मी म्हटलंही होतं ना तुले. तो आवरवाले काका येतील तर मला बोलतील. तू ऐकलं नाही माय. साम्या खोटं कायले बोलू राहिला रे. मी तिथं पोहायला आलती, तू चाला माझी झोप खराब केली म्हणून बोलत होता. आणि मला म्हणतात तू नारळ घेऊन घरी जाय चुपचाप म्हणून. काका हाच वय हा. यानंच मला म्हटलं तुला मी नारळ देतो म्हणून. मी काय नाही केलं. मी तर जातो बा काका, माझ्या काय नाही याच्यात. तू चालली बा, माझी आई वाट पाहत तशी. अय भांडू नका रे, भांडू नका. किती घेतले नारळ? ठीक आहे, घेतले तर घेतले. याच्या पुढे नारळ घ्यायचे नाहीत का रे श्याम्या? तर पोट्टीचं काही नाव बदनाम करतं. ती छोटीशी पोट्टी आहे, ती आली अशी इकडे, तर तुला काही नाव बदनाम करायचं. याच्या पुढे याचे नारळ तोडायचे नाहीत, लक्षात ठेव. हा, सांगून ठेवतो. चल, झालं गेलं गेलं. हो काका, मी तर नाही घेणार आता. मी तर जातो घरी. मी तर चालली. हो सोनी, थांब ना. भुबशका तोंडाचे एकट्याला सोडून चालली काय हो? हा? थांब ना. जाऊ दे रे तिले. हा, तू काही तिला थांबवतं. तुला घ्यायचे असतील तर घे एखादा नारळ आणि वय घरी. मी थांबतो आता इथं. काका तसं नाही, पण ठीक आहे काका, मी नारळ घेतो आणि जातो घरी. भुबशका तोंडाच्या सोनी ना मला फसवून दिलं. झोपही नाही दिलं ना, फसवून दिलं. मीरा या आली मोठी गाणी म्हणून राहिली होती. नाही तर काय भुबशका तोंडाची सोनी टोनी. पुढच्या वेळेस सांगतो तिला चांगलं कसे असतात तर धमकीत देतो तिला. काका जातो मग मी घरी. मी जातो घरी जाऊनच झोपतो आता. मी तर काय झोपत नाही. मीरा झोपू देत नाही तर कोणी. माझी आई वाईट पाहतेशी, मला भूकही लागली. चाललो मी काका. हाव, जाय घरी. मी थांबतो आता इथं. मी आलो जेवण करून. जाय, उद्या येतो सकाळी परत. काका येईन मी उद्या सकाळी. चाललो मी. जरासं लक्ष नाही दिलं तर निरा हे पोट्टे भांडणं करतात निरा. चला, तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला सांगा आणि नक्कीच कळवा. ठीक आहे, उद्याच्या भागात आपण बघूया हे काय होतं याच्या पुढे. चला, मी तर जातो माझ्या वावरात मस्त. घरी गरमी गणेशान करते निरा. गरमीनं घाम निघते निरा. घरात बसावं तर घरात शांतता नाही. गरमीनं निरा हे होते निताग येते. हे पोट्टे निरा भांडतात, नारळ तोडतात का आणि तर काय. चला, जाऊ द्या त्यांच्याकडे. त्यांचं तर होतच राहणार. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. पाहूयात उद्याच्या भागात.